नमस्कार मित्रांनो, मी सखी। आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यात गाव तालुका अकोले येथील मध्ययुगीन काळातील सिद्धेश्वर मंदिराला भेट देणार आहोत। अकोले गावात पोहोचण्यासाठी नाशिकहून सिन्नर, गोंदेफाटा, दापूर, अकोले असा रस्ता आहे। तर पुण्याहून आळेफाटा, संगमनेर, अकोले अशा पद्धतीने तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता। प्रचंड निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावातील हे सिद्धेश्वर महादेव मंदिर। प्रवेशद्वारातून मंदिराच्या आत आवारात प्रवेश केल्याबरोबर त्याच्या विस्तीर्ण प्रांगणाची आणि मंदिराच्या शिल्पकौशल्याची चाहूल लागते। मंदिर कुठेही ऑइल पेंटने न रंगवता आणि कॉन्क्रीटचा आधार न घेता नीट जपलेले आहे। मंदिराची बांधणी हेमाडपंथी शैलीची आहे आणि मंदिराचा परिसर अतिशय सुंदर निसर्गाने नटलेला आहे। अतिशय सुंदर वातावरणात आणि शांततेत असलेलं हे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर। मुख्य सभा मंडपातून प्रवेशाऐवजी मागच्या बाजूने प्रवेश सुरू आहे आणि सभामंडप काही कारणाने कुलूप लावून बंद ठेवले गेलेले आहे। मुख्य सभामंडपात आपण जाऊ शकत नाही। आपण मागच्या बाजूने मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला नंदी मंडप जो आहे तो पाहावयास मिळतो आणि या प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला बरेच कोरीव काम केलेले अतिशय सुंदर स्तंभ जे इतरही हेमाडपंथी मंदिरांमध्ये आपण पाहिलेले आहेत ते पाहायला मिळतात। अतिशय छान सुंदर असा हा मंदिराचा मागचा भाग ज्यातून आपण या मंदिरामध्ये प्रवेश करतो। 1780 मध्ये एका शेतकऱ्याच्या नांगराचा फाळ अडकून या मंदिराचा काही भाग जो आहे तो वर आला किंवा या मंदिराचा शोध लागला। या मंदिरामध्ये अनेक कागदपत्रे आणि नाणी जी आहेत ती पण सापडलीत। या मंदिराला अतिशय सुंदर सुस्थितीत आजही व्यवस्थित ठेवण्यात आलेले आहे। सभामंडपाचा थोडासा भाग जो आहे त्याची डागडुजी जर सोडली तर संपूर्ण मंदिराचा परिसर फिरत असताना आपल्या लक्षात येते की हे मंदिर आजही अतिशय सुंदर सुस्थितीत उभे आहे, अतिशय भक्कम आहे। भूमिशैलीतील यादव काळातील उत्तम कला आणि रचना असणारे पश्चिमाभिमुख हे मंदिर। या मंदिराला शिखर नाही। कदाचित जवळच असलेल्या अमृतेश्वर मंदिरासारखे याचे शिखर असू शकते आणि असं म्हटलं जातं की या मंदिराची रचना जी आहे किंवा या मंदिराचा आकार जो आहे तो विमानासारखा आहे। मंदिराचा परिसर फिरत असताना आपल्या लक्षामध्ये येतो की या समोरच्या बाजूने जिथे सभामंडप आहे तिथे प्रवेश बंद आहे। थोडीफार डागडुजी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि येथून जर आपण आतमध्ये बघितलं किंवा मंदिराच्या भिंतींवरती बघितलं तर प्रचंड उत्तम प्रकारचे शिल्प जे इतर कुठल्याही हेमाडपंथी मंदिरांमध्ये असतात ती आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळतात। छान सुंदर कलाकुसर जी आपल्या पूर्वजांचं वैभव आहे किंवा त्यांनी आपल्यासाठी ठेवलेला हा ठेवा आहे। अतिशय सुंदर प्रकाराने हे मंदिर जपणूक जी आहे ती केलेली आहे। छान वाटतं हा संपूर्ण जो मंदिराचा भाग आहे तो फिरताना। अजून आपण नंदी मंडप आणि मुख्य मंदिर जे आहे ते सुद्धा पाहणार आहोतच। मंदिराचा नंदी मंडप व त्याच्या आजूबाजूला असणारे अतिशय कोरीव खांब, वरती असणारी
अतिशय सुंदर कोरीव नक्षीकाम. घुमटावर सुद्धा अतिशय सुंदर कोरीव काम आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे. म्हणूनच या ठिकाणा आपल्याला प्रचंड सुंदर नक्षीकाम जे आहे ते पाहायला मिळते. आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो तर अतिशय शांत आणि निसर्गरम्य तर आहेच. मुख्य मंदिराचा नंदीमंडप, गाभारा आणि प्रवेशद्वार आणि त्यामध्ये असणारी सुंदर महादेवाची पिंड, असणारं प्रवेशद्वार अतिशय सुंदर, अतिशय कोरीव आणि नाजूक नक्षीकामाचे. या दरवाजाच्या एका बाजूला आपल्याला श्री गणेशाची मूर्ती जी आहे ती दिसते. कोरीव काम केलेले स्तंभ आणि त्यावरील कीचक किंवा भारवाहक यक्ष. भारवाहक यक्ष पौराणिक देवता आहे जो प्राचीन भारतीय मंदिरांमध्ये, विशेषतः बौद्ध आणि हिंदू परंपरेतील मंदिरांमध्ये आपल्याला स्तंभांवरती जिथे जिथे भार जो आहे तो उचलण्याची आवश्यकता आहे तिथे या कीचकाची मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या गर्भगृहातील महादेवाची पिंड अतिशय सुंदर, छान आणि मंदिराच्या आतमधील रखरखाव अतिशय सुंदर. मनाला महादेवांचे दर्शन घेऊन अतिशय आनंद आणि शांती मिळाली. मंदिराचा आजूबाजूचा परिसर जो आहे तो फिरत असताना एका ठिकाणी आपल्याला डागडुजी केल्याचं दिसून येतं. हा भाग जो आहे तो ॲक्च्युली आपल्याला इथे लोखंडी जाळ्यांनी बंद केलेला दिसतो. कदाचित या भागाचा काहीसा भाग जो आहे तो पडू नये म्हणून त्यांनी इथे ही व्यवस्था म्हणूया आपण किंवा थोडंसं जे काम आहे ते केलेलं आहे. पण त्याच्या खालील जे नक्षीकाम आहे ते अजूनही शाबूत आणि व्यवस्थित आहे. पण हा भाग जो आहे तो पूर्णपणे बंद करून ठेवला आहे किंवा त्याला एक सपोर्ट जो आहे तो देऊन ठेवलेला आहे. मित्रांनो, मंदिर परिसरात आपणास वेगवेगळ्या प्रकारच्या वीरगळी बघण्यास मिळतात. वीरगळी म्हणजे हा जो पाषाण लेख आहे किंवा हा जो चित्रलेख आहे हा या वीराविषयी एक चित्ररूपात कथा मांडण्यात आलेली असते. कारण या वीराने किंवा ज्याच्या स्मरणार्थ कुणी आहे त्याने काय कामगिरी केली आहे की ज्याच्यासाठी हा लेख लिहिला गेला आहे. तर आपण बघू शकतात की या ठिकाणी काही जसं म्हणतो आपण बैलांची चित्र रेखाटलेली आहेत. तर बैलांबरोबर या वीर पुरुषाचा कधी काही सामना झाला असावा किंवा युद्ध झाला असावं किंवा त्यांना त्याच्यात हरवलं असेल. तदनंतर एक व्याघ्र शिल्पासारखं पण आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो वाघाचं शिल्प आहे. वाघाबरोबर युद्ध करताना या वीराला वीरगती प्राप्त झाली आहे व ती वीरगती प्राप्त झाल्यानंतर याला काय म्हणतात ना, अप्सरा या वीराला वरती घेऊन जातात. वरती घेऊन गेल्यानंतर त्याचं स्वागत होत असतं. स्वागत झाल्यानंतर त्याला स्वर्गात जागा मिळते अशी आख्यायिका आहे. आणि हेच त्या या वीरांच्या स्मरणार्थ केलेलं हे काम असतं. असे अनेक प्रकारची वीरगळी इथे आहेत.
वेगवेगळ्या कालखंडातील वेगवेगळ्या वीरांनी काय काय मर्दुमकी गाजवलेली आहे हे या वीरगळेद्वारे आपणास एक चित्रलेखाद्वारे हे आपल्यासाठी मांडण्यात आलं आहे. आणि एक त्याचं छोटस उदाहरण म्हणून हे बघा, आपण दिसतंय इथे एक युद्ध प्रसंग आहे. तर या वीराला या युद्ध प्रसंगात वीरगती प्राप्त झाली असावी. या ठिकाणी एक 4 नंदींचा, 4 बैलांचा जो कळप आहे त्यांच्या बरोबर झुंज जोडता येतात किंवा त्यांना झुंज देता येतात, या वीराला ही एक वीरगती प्राप्त झाली. हे त्याच्या स्मरणार्थ आहे. आपण बघू शकता हे बघा. आणि इतकी सुंदर अशी ही शिल्प कोरलेली आहेत. अशा प्रकारच्या या ज्या वीरगळ्या आहेत या मंदिर परिसरामध्ये फार कमी दिसून येतात. या किल्ले परिसरात म्हणा किंवा गावाच्या वेशीवर असणाऱ्या ज्या वीरगळ्या आहेत, पण उत्तमरित्या जतन केल्या असल्यामुळे आजही ते आपल्याला सुस्थितीत बघण्यास भेटतात. धन्यवाद. याच मंदिर परिसरामध्ये आपल्याला अजून एक महादेवाचेच मंदिर जे आहे ते पाहायला मिळते, परंतु ते अलीकडच्या काळामध्ये बांधलेले आहे. याही मंदिराची पूजा अर्चना छान व्यवस्थितपणे केली जाते. या छोट्याशा मंदिरातील शिवलिंग सुद्धा अतिशय मनमोहक आहे. येथे आपल्याला काही भाविक जे आहेत ते मनोभावे पूजा अर्चना करताना दिसले. महादेव. सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूलाच पायऱ्यांनी वर चढून गेले असता आपल्याला एक सुंदर छान श्रीरामांचे मंदिर जे आहे ते पाहायला मिळते. या मंदिराची रचनाही अतिशय सुंदर आहे आणि हेही सिद्धेश्वर मंदिराच्या आवारातच थोडेसे उंचावरती आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराच्या अवतीभोवती निसर्ग सौंदर्य तितकाच छान आहे. प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि श्री विष्णूंची मूर्ती इथे आहे. त्याचबरोबर श्री गणेशाची मूर्ती देखील इथे स्थापित केली गेलेली आहे. एकूणच मंदिर अगदी नेटके आणि सुंदर आहे. मंदिराचा रखरखाव अतिशय छान. मना सज्जना योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा घडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ.
श्री बजरंगबलींचे सुंदरसे मंदिर. अतिशय सुंदर देवदर्शनानंतर आता निघण्याची वेळ झालेली आहे. मंदिराजवळचा संपूर्ण अनुभव अतिशय सुंदर. मंदिरं ही आमच्या जिव्हाळ्याचा विषय आणि तुमच्याही. मित्रांनो, अशी सुंदर छान मंदिरं आम्ही पुन्हा नक्की तुमच्यासाठी सतत घेऊन येत राहू. आजची ही भटकंती अतिशय सुंदर झाली. पुन्हा अशाच एखाद्या नवीन भटकंतीमध्ये पुन्हा एकदा भेटूया. चला तर मग. आमचे जर कंटेंट मित्रांनो तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आम्हाला लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. चला निघूया आता पुढच्या भटकंतीसाठी. लवकरच भेटूया. बाय, टाटा.